आपल्याकडून तिकडे जाऊन खासदार झाला असं काय मनाच्या अजितदादा राग नाही ना? त्याला माहित होतं मी तिकडे जाणार आहे, खासदार होणार आहे. हा बीड जिल्ह्यामध्ये काही लोकांनी राजकीय काम न केल्यामुळे त्यांना फक्त एकच आधार आहे, जात. की आम्ही हाय प्रोफाईल मध्ये नाहीत. म्हणजे हाय प्रोफाईल मध्ये नाहीत म्हणजे आम्ही काही नेतृत्व करायचे काबिल नाहीत का? वंजारा समाजाच्या लोकांनी मला मतं दिली नाही तसं मी कधीच म्हणत नाही. ते लोक मला वंजारा समाजाचे लोक मला जातीवादी म्हणते मतं कधी देतात? माझे ते शैक्षणिक, राजकीय, व्यावसायिक सगळ्या अंताना ते माझे गुरु होते. त्यांचं नाव आहे धोंडीराम नरहरी कांदे. हे मला समाधान याचं वाटतंय की माझ्या बीडकरांना रेल्वे पाहायला चाचणीमध्ये तरी आज मिळाली. तर त्याच्यानंतर राग आला की साखर कारखाना, मग ते साखर कारखान्यात घुसलो आणि साखर कारखाना टाकला. दिवाळीपर्यंत कसल्याही परिस्थितीत बीडहून रेल्वे चालू होईल हे माझं स्वप्न. दिवाळीला रेल्वेची फटाकडे 100%. नमस्कार, आपलं लेट्समध्ये सगळ्यांचं स्वागत. एक वर्षभर झालंय, म्हणजे वर्ष पूर्ण झाले खासदार होऊन. तर लेट्सअप मराठीने एक कार्यक्रम ठेवलाय, खासदारांचं रिपोर्ट कार्ड. त्याच्या अनुषंगाने लेट्सअप आता बऱ्याच खासदारांची मुलाखती घेते. आज आपल्यासोबत जे आहेत ते बीडचे बजरंग बाप्पा सोनवणे. नमस्कार. नमस्कार. तर आता मुद्दा असा आहे की लेट्सअप रिपोर्ट कार्डमध्ये 1 महिन्यापूर्वी आम्ही एक सर्वे घेतला. त्याच्यामध्ये उत्तम कामगिरी, नापास, अतिउत्तम आणि समाधानकारक याच्यामध्ये आपला 75% लोकांनी उत्तम कामगिरी म्हणून असा एक कौल दिलाय. तर मला हे सांगा की याचं गोडमंगल काय, की बाप्पा काय करतात की इतके लोक याला पसंत करतात? ज्या लोकांनी मला उत्तम खासदार म्हणून नियुक्ती 75% लोकांनी दिली त्या सर्वांचे मी मनपूर्वक पहिल्यांदा आभार मानेल. विशेष म्हणजे 2 लाख मतदानापैकी 1.5 लाख तुम्हाला आभारी आहे. म्हणजे 75%ला 1.5 लाखच व्हावं लागेल. तर त्यांचं सर्वांचं बीड जिल्ह्यातल्या माझ्या सर्व जनतेचे मी आभार मानेल. आणि त्यांनी जर मला त्यांनी जे मला मतदान केलं त्या मतदानाशी मी त्यांच्या विश्वासाला पात्र ठरलो याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार. ह्याचं गोडबंगाल काही नाहीये. आपली जी जिम्मेदारी आहे, ज्या लोकांनी आपल्याला विश्वास टाकून आपल्याला बीड जिल्ह्याचा एक सर्वोच्च पदावर बसवण्याची बहुमोल कामगिरी केली आणि मला त्या सर्वोच्च पदावर बसवलं, त्या अनुषंगाने माझं काय काम आहे तर माझ्या कार्यक्षेत्रात जे काही काम येते ते काम इमानीद्वारे करण्याचं काम. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपण एकच डोक्यात ठेवलं पाहिजे की माझ्या लोकांची सेवा. एवढं जर केलं तर काही लागत नाही. त्याच्यामुळे हे सगळं लोकांचं त्या लोकांचं प्रेम त्याच्यामुळे मिळतंय. कारण त्याचं कारण काय, माझा वैयक्तिक विषय असा इंटेन्शनली काही नाहीये किंवा मला कुठलं काही बाकी ह्याच्यात कुठं टाइम जातोय असं नाही. पूर्ण सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत लोकांचं काम करतो. लोकांचे काम करताना जे पेंडिंग काही विषय होते, आज बी बघा आता तुम्ही माझ्याकडे आलाय, मी सकाळी तुम्ही माझ्याकडे 10 वाजता आलाय, मी सकाळी 8 वाजल्यापासून माझ्या घरी जेवढे काही लोक असतील तेवढे 8 साडेआठ पासून 100-200 लोकांचं जनता दरबार टाईप माझ्याकडे रोज 100-200 लोकांना निपटारा करावा लागतोय. ते केल्याच्या नंतर मी निघून इथं आलो. इथं आल्याच्या नंतर पण मिटिंगा घेतोय कंटिन्यू 11:30 वाजल्यापासून ते आता जवळपास 7:30 पावणे 8 वाजलेत. तरी म्हणजे 8-10 तास झालं. म्हणजे जवळपास मी मिटिंगाच घेतोय कंटिन्यू. कलेक्टर सीओ माझ्या मिटिंगला आहेत. एवढं सगळं काम करत असताना लोकांचं काम केलं पाहिजे आणि लोकांचं प्रेम आपल्याला याच्यातून मिळतं की आपण काम केलं. काय होतं, आपण चर्चेत राहायचं म्हणून नाही तर लोकांचं काम होण्यासाठी काम केलं पाहिजे असं म्हणणारा मी कार्यकर्ता आहे. लोकांची आमच्या बीड जिल्ह्यामधली खूप मोठ्या अपेक्षा नाही. लोकांची अपेक्षा काय, केंद्राशी निगडीत सेंट्रल गव्हर्नमेंटशी निगडीत काय काय विषय आहेत ते विषय तुम्ही इमानीद्वारे काम पूर्ण करा. सर्वात जिव्हाळ्याचा आणि प्रेमाचा आणि अत्यावश्यक असणार आमच्या बीड जिल्ह्यासाठी विषय रेल्वे. हा रेल्वे आमच्याकडे जवळपास 50 वर्षापासून रेल्वेचा विषय चालतो. प्रत्यक्ष रेल्वेवर चर्चा होऊन किंवा काही कुठं बजेटला तरतूद करणे काय करणे 25 वर्षापासून विषय झाला. पण प्रत्यक्ष 2012 मध्ये ह्याला मंजुरी मिळाली. प्रत्यक्ष मंजुरी म्हणजे जवळपास आता 12-13 वर्ष होऊन गेले, 14-15 वर्ष. 3 टर्म गेल्या, 9 ते 14, 14 ते 19, 19 ते आणि माझी 4थी टर्म आहे. या मागच्या 3 टर्म मध्ये कधीही कुठं काय झालं नाही. एनडीएचं सरकार होतं त्यावेळेस शरद पवार साहेब कृषी मंत्री होते, त्यावेळेस त्याला मंजुरी मिळाली. विलासराव देशमुख साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस 50% वाटा महाराष्ट्र शासनाने घ्यायचं त्यांनी हमीपत्र दिलं आणि त्याच्यानंतर रेल्वेला मंजुरी मिळाली. त्याच्यानंतर काम सुरू झालं. त्या 15 वर्षामध्ये ज्यावेळेस मागच्या मार्च 24 मध्ये एक परिपत्रक काढलं होतं त्यावेळेस त्यांनी ह्याच्यापैकी म्हणजे आपल्या 261 किलोमीटरचा मार्ग आहे त्याच्यापैकी 99 किलोमीटर काम झालं म्हणून डिक्लेअर केलं होतं. म्हणजे बघा
15 वर्षामध्ये 15-14 वर्षामध्ये 99 किलोमीटर 3 अंकी आकडा सुद्धा आला नाही. हा. आणि मी खासदार झाल्यापासून 1 वर्ष झालं वर्षभर हा. आतापर्यंत मी दुसरे 99 केले. हा कामाचा वेग आहे. हा कामाचा वेग आहे. त्याच्यामुळे लोक सुद्धा एवढंच नाही तर नॅशनल हायवेचे जेवढे काही 14-15 वर्षापासून म्हणजे 2008ला 9ला तोच प्रश्न तुम्हाला विचारायचा होता की 1 वर्ष पूर्ण होते आणि खासदार झाल्याच्या नंतर बजरंग सोनवणे ह्या व्यक्तीला खासदार मी झालोय माझ्याकडनं हे काम झालंय याचं असं कोणचा प्रश्न आहे ज्याचं समाधान वाटतंय? हे मला समाधान याचं वाटतंय की माझ्या बीडकरांना रेल्वे पाहायला चाचणीमध्ये तरी आज मिळाली. फक्त असं झालंय की रेल्वेला जे लाईट इलेक्ट्रिसिटी जी असते ते इलेक्ट्रिसिटी ज्यांनी समजा 100 किलोमीटरमध्ये आम्ही चालायला देतो असं सर्टिफिकेट दिलं एमएससीबीनं. त्याच्यानंतर 100 किलोमीटरच्या ह्याच्यामध्ये विंगणवाडी का काहीतरी अंमळनेरपर्यंत येऊ शकते मग तिथपर्यंत येते. त्याच्या पुढे येण्यासाठी लाईटचं जे इलेक्ट्रिसिटीचं जे एमएससीडीसीचं जे सर्टिफिकेट आहे ते मिळत नाही आणि किंवा तिथं लाईटचं सबस्टेशन नाहीये ते आष्टीला होतंय. ते आष्टीला सबस्टेशन करण्यासाठी खूप अनंत अडचणी होत्या. तिथं कुठं गावातून टावर बसवायचे ते नव्हते काही नव्हते. ती लोकांचा विरोध असतोच ना. ते थोडंफार त्यांना समजावून सांगणं त्याच्यात माझ्याशी काही रिलेटेड विषय आले मी ते काय केले. 22 पोल होते ते 22 मधले आता जवळपास 18-19 पोल कंप्लीट झालेत. 3 पोलचं काम राहिले त्याच्यातलं सुद्धा 2 पोलचा विषय शॉर्ट आउट झाला. 1 पोलचा विषय राहिलेला आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे ह्या सगळ्या विषयातून आम्हाला आता सबस्टेशन चालू होईल. ते सबस्टेशन चालू झालं की ती लाईटची प्रमाणपत्र ती आम्हाला पार परळीपर्यंत मिळणार आहे त्याचे म्हणजे शिरसाळेपर्यंत. त्याच्यामुळे त्याच्यानंतर दुसरं व्हायचं ते दुसरा विषय चालू आहे. या सर्व याच्यातून आपण काम करताना आपल्याला एकदा इलेक्ट्रिसिटीचं प्रमाणपत्र मिळालं की मग आपली ही रेल्वे चालू होईल. आता तेवढी अडचण आहे हा पूर्णपणे. आणि आज आपल्याला बीड पर्यंत ट्रॅक पूर्ण कम्प्लीट आहे. बीड पर्यंत रेल्वे त्यांना पाहायला मिळाली चाचणीमध्ये. पण चालवताना प्रॉब्लेम असा आहे की ते इंजिन चाचणीवर इलेक्ट्रिसिटीवर नाही कोळशावरला आम्ही चालू केलं. त्याच्यामुळे काय होतं की ह्याची काही लाईट इलेक्ट्रिसिटीचे जे काही पोल्स आहेत ते पण बसवले नव्हते. मी रेल्वे ट्रॅकच्याच मागे लागलो आणि इथून आणलं. ते सांगतो मला ते ज्या वेळेस कळलं की आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी नाही त्याच्यानंतर इथून बीड पासून परळीपर्यंतचा जो पोर्शन आहे त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन असेल तुमच्या म्हणजे रोडचं म्हणजे तुमचं सगळं किंवा तुमची इलेक्ट्रिसिटी असेल किंवा बायपास असेल अंडरपास असेल ओव्हरब्रिज असेल या सर्व गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन करून इथून पुढचं काम चालू आहे. म्हणजे पॅरलेली सर्व कामं चालू आहेत ती जी इकडे झालं नाही. मग आता इथं बीडला का चालू होत नाही रेल्वे तर त्याचं कारण इलेक्ट्रिसिटी. तर येणाऱ्या 31 जुलैच्या आत ते सबस्टेशन कार्यान्वित नाही झालं तरी पण कमीत कमी सगळे पोल होतील असं आहे. 31 ऑगस्ट पर्यंत त्याला पोलीस फोर्स घेऊन कुठं काय कसे 31 ऑगस्ट पर्यंत होईल. म्हणजे दिवाळीपर्यंत कसल्याही परिस्थितीत बीडहून रेल्वे चालू होईल हे माझं स्वप्न. रेल्वेचे फटाकडे 100% आणि याचा मला मनस्वी आनंद आहे. आणि एवढंच नाही तर पुढच्या दिवाळीपर्यंत परळीहून चालू करतो कारण त्याचं ऑलरेडी एकदाच काम चालू आहे. एवढं जंक्शन असल्यामुळे कारण वडवणीपर्यंत चाचणी झाली. आज तोच पुढचा पोर्शन जर चाचणी घ्यायला म्हणून स्लो चाचणी झाली पुढचा शिरसाळेपर्यंत वडवणी ते तेलगाव एक भाग आहे तर तिथपर्यंत आणि तुमच्या शिरसाळेपर्यंत सुद्धा हा दुसरा टप्पा रेल्वे चाचणीचा येणाऱ्या महिन्यामध्ये कंप्लीट होईल. म्हणजे जिल्हा परिषद सदस्य असताना हे स्वप्न बघितलं होतं की मी खासदार झालो हे करेल. नाही जिल्हा परिषद असताना स्वप्न बघत नाही. जिल्हा परिषद सदस्य असताना जिल्हा परिषदचे सदस्य असताना जिल्हा परिषदचे अखत्यारीत जे कामं होते ते मी पूर्णतेने करील ही स्वप्न बघितलं होतं. खासदार झाल्यानंतर बीड जिल्ह्याच्या माझ्या लोकांच्या डोळ्यात जी स्वप्न पडले की माझा बीड जिल्ह्याचा विकास दर वाढला पाहिजे आणि विकास दर वाढायचा असेल तर दळणवळण साधन चांगलं झालं पाहिजे. त्याच्यासाठी बीड जिल्ह्याला रेल्वे आली पाहिजे. त्याच्यासाठी जे केलं ते रेल्वे आणण्यासाठी ही 1 वर्षात मी रेल्वे इथं आणलेली आहे. एक विषय. दुसरा विषय झाला की बीड जिल्ह्याच्या दळणवळणाच्या बाबतीत तिसरा जो विषय आहे तो नॅशनल हायवे. जे नॅशनल हायवे जे आहे ते गेली कित्येक वर्षापासून 5-6 नॅशनल हायवे जिल्ह्यातून जातात. त्याच्यातला एक जर सोलापूर संभाजीनगर मनमाड हा जो आहे हा सोडता बाकीचे सगळे आणखी अर्धवटच आहेत. तर त्याला पूर्ण करण्यासाठी काय लागतं कुठलं टेंडर डिस्कोप करणे असेल कुठलं काय असेल त्याचे आरोकड मिळाले सर्व गोष्टी ह्या सर्व गोष्टी मी प्रयत्न करून त्या जवळपास पूर्णत्वाकडे आणल्यात. आणि आता तुमचा पैठण पंढरपूर रस्ता पाटोदा तालुक्यातून जाणारा आष्टी शिरूर मधून म्हणजे शिरूर आष्टीमधून त्याला सुद्धा कुठं घाटात काही पोर्शन राहिला होता त्याला परमिशन बीटी कन्व्हर्जन करणं कॉन्क्रीटच्या ऐवजी कारण तिथं वनीकरांचा इश्यू होता. हे सर्व विषय मार्गी लावायचं काम त्याच्या आणखी कुठलं पुलाचं काम असेल हे पण केले. परत तुमचा जामखेड ते नगरहून आलेला नगर टू परत एक काम आता तिथं सौताड्याचं काम थोडं दर्जा खराब होतोय त्याच्यासाठी पण मी आज कलेक्टरच्या मीटिंग आमची जी मीटिंग झाली रोड सुरक्षा त्याच्यामध्ये पण विषय मांडले. नगर पासून बीड पर्यंत यायला सुद्धा सुंदर रस्ता होणार म्हणजे झालेलाच आहे. जवळपास 1-2 महिन्यात कंप्लीट होईल. पहिला जो अहमदपूर
पिंपळा धायगुडा टू अंबाजोगाई, केज, मांजरसुंबा जो पाटवा चोबळी फाटा हा एक रस्ता थोडं कंप्लीट झालेला आहे. त्याच्यात काही मेंटेनन्सचे कामं किंवा खराब झाले होते ते सुद्धा रेक्टिफाय करून मी बऱ्यापैकी चांगले करून घेतलोय आणि हे चांगले करून घेतोय. हा जो दुसरा एक रस्ता आहे परतूर म्हणजे पंढरपूर जे शेगाव पंढरपूर असं नाव आहे त्याचं, शेगाव परतूर माजलगाव एक बीट, त्याच्यात थोडे काही डिस्प्युटेड प्रश्न आहेत. तिथला एक माणूस तिथं साधुळ्याला काम करू देत नाही असे काही विषय आहेत. ती पण मी बऱ्याचपैकी मार्गी लावायचा प्रयत्न करतो. तिथं पुलाचा होतं ते कंप्लीट केलेलं आहे. त्याच्यानंतर माजलगाव ते केज असं दुसरं बीट आहे. त्याच्यामध्ये धारूरचा घाट 13 किलोमीटर आहे. तर 13 किलोमीटरमध्ये त्या जवळपास खूप मोठे लोकांचे डेथ होतात किंवा लोकांना वाहतुकी, त्याच्यासाठी सुद्धा मी ते धारूरच्या घाटासाठी त्याला 4 पदरी रस्ता धारूरच्या घाटाचा नवीन मंजूर केला. त्याची अलाइनमेंट कंप्लीट केली आणि त्याला 171 कोटी परवा मंजूर झाले. आणि ती एक मला मानसिक समाधान आहे की या धारूरच्या घाट एकदा चांगला झाला म्हणजे पार ते सगळा रस्ता पालखी मार्ग आहे. पंढरपूरला जाणाऱ्या सगळ्या भक्तांचं तर झालं, पण दररोज जी रोजची दैनंदिन धारूर तालुका असेल, माजलगाव तालुका असेल, वडवणी तालुका असेल, अंबाजोगाई तालुका असेल किंवा तुमचा केज तालुका, ह्या लोकांना बीडला येण्यासाठी असेल, तेलगाव मार्गे परळीला जाण्यासाठी या सर्व लोकांची सोय आणखी चांगली, जिल्ह्याच्या बाहेरच्या सगळ्या लोकांना ही सोय झाली. एवढंच नाही तर नॅशनल हायवेच्या बाबतीत आणखी एक विषय केला मी. जी मागचा नॅशनल हायवे जो आमचा आहे तो लातूर अंबाजोगाई परळी पुढे गंगाखेड जातो, तो हा रस्ता माझ्या जिल्ह्यातला जेवढा ते लातूरून बर्दापूर आलो की जिथं बीड जिल्हा चालू होतो, त्या बर्दापूर पासून आपल्या अंबाजोगाई कारखान्यापर्यंतचा 2 वेज रस्ता होता, ज्याला की 4 लेन पाठीमाग आहे आणि इथं 2 लेन होता. म्हणजे हा 4 लेन करण्यासाठीचा माझा प्रस्ताव होता. ह्याला सुद्धा आदरणीय गडकरी साहेबांनी मंजूर दिली, त्यांचे आभार मानले. आणि महाराष्ट्र शासनाचा विषय ह्याच्यात येत नसला तरी केंद्र शासनाकडून ह्याला पण 421 करोड रुपये मी आता परत त्यांच्याकडून मंजूर करून घेतले. ही मनुष्य आनंद आहे. याचा हे झाले 2 दळणवळणाचे भाग, नॅशनल हायवे, रेल्वे. तिसरा विषय विमानाचा आहे. तर मी ज्यावेळेस विमानाच्या बाबतीत ज्यावेळेस संसदेमध्ये बोललो त्यावेळेस काही लोक मला हसत होते, अरे कसा करणार, काय करणार, रेल्वेचे विमान आणायला चालले, रेल्वेच नाही तर विमानाचं बोलायला. पण ज्यावेळेस ठीक आहे काही जणांनी माझी टिंगल उडवली, काही जणांनी मला ट्रोल केलं, तर ठीक आहे त्या बिचाऱ्यांना आज कळलं की ज्यावेळेस इथं हे पण शक्य म्हणजे त्याची जमीन अधिग्रहणाचा विषय झाला, अक्वायर जमीन होती तुमच्या सगळं, म्हणजे या गोष्टी जवळपास बऱ्यापैकी म्हणजे बजरंग सोनवणे इथून जिल्ह्याला विमानानं जाणार नाही, मी इथून तर जाणारच आहे पण सगळा जिल्हा जाणार, माझं तर जाऊ द्या. पण याच्यासाठी आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी सुद्धा त्याला खूप पुढाकार घेतला आणि त्यांनी म्हणजे ग्रीन सिग्नल दिला त्यांच्या सहमतीनं, त्यांच्या प्रयत्नानं. आणि सगळ्यात माझी अगोदरची आहे. त्याच्यात आता कुणी काही म्हणत असेल क्रेडिट लोकल आमदार, ती मला क्रेडिट नकोय, पण माझ्या सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे की हा विषय कुठून सुरू झाला. आणि मी माझ्या सभागृहामध्ये बोललो, माझ्या सभागृहात बोलल्याच्या नंतर हा विषय सुरू झाला. तिथून खाली आल्याच्या नंतर मी दादांना बोललो, दादा म्हणले विमानतळ झालंच पाहिजे. आणि ठीक आहे म्हणले, ओके तुझं मंजूर, मी पैसे देतो. मग ठीक आहे देणार. केंद्राचे लोक फिजिबिलिटीच्या बाबतीत परवा तपासून गेले, त्या पद्धतीनं काही बऱ्यापैकी होईल. त्याला काही जणांचं म्हणणं होतं इकडे करा, काही जणांचं इकडे तिकडे करा, पण ठीक आहे कुठला ना कुठला एक स्पॉट व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे काही अडचण नाही, कुठं का होईना पण व्हायला पाहिजे. त्याच्यात वाद घालायचं नको. कामं सांगतायत सगळे, याच्यावर एवढं लक्षात येत आहे की सगळ्या बीड जिल्ह्याचं दैनंदिन जीवन वेगवान करणारा वेगवान खासदार असं सगळी कामगिरी होती. तुमच्या जे कमेंट्स आहेत लोकांच्या सर्वेमध्ये, मधून माझं एकच विषय आहे की मला या दळणवळणाच्या बाबतीत म्हणजे मराठवाड्यामध्ये बीड जिल्हा हा मागासलेला आहे, महाराष्ट्रात आहे पण मराठवाड्यात सुद्धा याच्यासाठी आपल्याला याचं दळणवळण वाढलं पाहिजे. जोपर्यंत तुमचं दळणवळण वाढणार नाही तोपर्यंत तुमचं प्रति उत्पन्न आहे दरडोई उत्पन्न वाढणार. दरडोई उत्पन्न वाढल्याशी तुमचा विकासाकडे जिल्हा जाणार नाही किंवा मग तुम्ही विकास कसा करणार. म्हणजे माझा उद्देश आहे की माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेचं दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे. तुम्ही जे मुद्दे सांगितले तर कदाचित आपण त्याला राजकीय अपरिहार्यता म्हणायचं का राजकीय म्हणजे निराशा म्हणायचे त्याला, की 2014च्या पूर्वी किंवा 19च्या पूर्वी या गोष्टी इतक्या वेगाने पुढे का नसतील आल्या, आपण कुणाला काय कसं बोलू शकतो. नाही, मला दुसऱ्यावर कुणावर काही बोलायचं नाही. माझा विषय काय आहे, माझं विजय नाही. मी 5 वर्षासाठी मला लोकांनी निवडून दिले, त्या वर्षी सालकरी घडी म्हणून लोकांचं काम केलं पाहिजे. एवढ्यावर थांबलो नाही मी. आणखी मला रेल्वेचं जंक्शन बीडला करायचंय आणि रेल्वेचं जंक्शन करण्यासाठी खूप किती दिवसांना जो विषय चाललेला आहे तो सोलापूर, धाराशिव, बीड, संभाजीनगर ह्याच्यासाठी रेल्वेच्या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी मी 7 करोड रुपये मंजूर केले आणि त्याचं सर्वेक्षणाचं काम चालू आहे.
नुसते मंजूर केले नाही, त्याचे कॉन्ट्रॅक्टर झाला, त्याचा सर्वे चालू आहे आणि या 1 महिन्यामध्ये त्याचा अहवाल जाईल. ते काम पूर्ण तू जाण्याकडे नाही, पाठपुरावा पूर्ण कर. 1 रुपया मी बजेट त्याला पडलं तर ती वाया जाणार नाही. वाया. 7 कोटी बजेट आले, सर्वे चालू आहे, त्याची अलाइनमेंट करणार, अलाइनमेंट करून मी त्याच्या पाठीमागे लागणार आणि परत पुन्हा ते रेल्वे मार्ग कम्प्लीट फक्त बजरंग सोनवणेच्या नावावरच पडला पाहिजे. कारण कुठं सुरुवात मी मीच करणार आणि त्याचा शेवट मी मीच करणार. माझ्या काळातच मी त्याला काम पूर्ण तोडण्याचं तुम्ही आता एवढं काम करतायत, कामं झाल्यानंतर दिसतात ते आणि लोकांना त्याचा उपयोग होतो, ही गोष्टी समोर आहेत, त्या काही झाकण्यासारख्या नाही. पण मुद्दा असा आहे की लोकसभेच्या अगोदर मराठा आरक्षणाचा मुद्दा हा बीड जिल्ह्यात होता. त्या काळात असं झालं की कधी ओबीसी मराठा हा संघर्ष उभा राहिला, त्या संघर्षातून 2 जाती एकमेकांसमोर आल्या का असा संघर्ष उभा राहिला आणि पुढे तुमची निवडणूक झाली. आता निवडणुकीत तुम्ही स्वतः उमेदवार असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने निवडणूक झाली, कशी झाली. तर मला फक्त हा प्रश्न विचारायचा, त्यावेळेस ज्या वेळेस समाज एकमेकांसमोर राहतो, सामाजिक संघर्ष उभा राहतो, तो खासदार झाल्याच्या नंतर आता 1 वर्ष पूर्ण झालंय, तो आणखी आहे? नाही, बघा, जो सामाजिक समीकरणाच्या बाबतीत तुम्ही बोलता तसं बीड जिल्हा हा सुसंस्कृत जिल्हा आहे. पण बीड जिल्ह्यामध्ये काही लोकांनी राजकीय काम न केल्यामुळे त्यांना फक्त एकच आधार आहे, जात. त्याच्यामुळे जातीचा आधार घेतल्यामुळे जातीयतेची तेढ निर्माण झाली. नाही तर आमच्याकडे जातीयतेची तेढ निर्माण व्हायचं काही कारण नाही. क्रांती नाना पाटे, त्याचनंतर तुमचे जयशिंगराव गायकवाड, एका जातीचा कुठलाही प्रभुत्व असणारा जिल्हा म्हणून नाहीये. जातीपातीच्या पलीकडचं राजकारण करणारा जिल्हा म्हणून ज्याची ओळख आहे. गोपीनाथरावजी मुंडे साहेबाला 1 वेळेस निवडून दिलं, 2 वेळेस दिलं, परत आदरणीय प्रीतमताई मुंडे यांना 2 वेळेस निवडून दिलं, 2-3 वेळेस नाही, 2 वेळेस 2 वेळेस निवडून दिलं. मुंडे साहेबाला पण 2 वेळेस दिलं, पण त्यांची घटना घडली. म्हणजे असं जवळपास जातीपातीवर ना, मग ते काय फक्त एका समाजाच्या लोकांनी निवडून दिलं का? मुंडे साहेबाला फक्त मराठा समाजाची मतं झाली नाही का? आता सुद्धा ज्या माझ्या प्रतिस्पर्धी आदरणीय पंकजाताई मुंडे माझ्या प्रतिस्पर्धी आहेत, त्यांना काय मराठा समाजाची मतं पडली नाहीत का? मला काय बंजारा समाजाची मतं पडली नाहीत का? मलाही पडले. मी तर मान्य करतो, मला दुसऱ्याचं माहित नाही, मलाही बंजारा समाजाची मतं पडले, मला ओबीसीची सगळे मतं पडले. पण काही लोकांच्या मनामध्ये जातीचं प्रेम नाही, मनामध्ये त्यांच्या एकच भीती आहे की आपण जर जात नाही ते म्हणजे पेटती ठेवली तर सर आपल्याला कुठं अपयश येतं काही, असं वाटतं. म्हणून ती जात पेटती ठेवते. बीड जिल्ह्यात पाय ठेवला की जातीवर येतो. जात हा विषय बीड जिल्ह्यातल्या लोकांच्या नाही, नेत्यांच्या मनात आहे, त्याच्यामुळे जातीवर विषय येतो. अन्यथा आमच्या बीड जिल्ह्यातल्या जातीपातीचा विषय येत नाही. आता ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठा, आता मला एक म्हणायचं की ओबीसी म्हणजे सगळे ओबीसी एका कॅटेगरीत आहेत का? आहेत ना. ओबीसी मध्ये ओबीसी कॅटेगरी वेगळी, ओबीसी मध्येच एनटी आले, पण त्याच्यात धनगर समाज आहे, वंजारा समाज आहे, हे सगळे एनटी पुन्हा गोसाई समाज आहे, ओबीसीत आहे. केंद्राच्या याच्यामध्ये ओबीसीत येणारे समाज सुद्धा राज्यामध्ये एनटी मध्ये घातलेत. मग ते ओबीसी कसे होतात? त्याच्यामुळे राज्याचा विषय जर ओबीसी म्हणायचंय तुम्हाला, तर मग तुम्ही महाराष्ट्रात त्यांना सवलत वेगळी कशी देताय? तर ही विषय राजकारणावरला आहे. त्याच्यामुळे हा विषय स्वतःच्या स्वार्थासाठी तयार केलेला राजकीय मंडळींचं हे भांडवल आहे. त्याच्यामुळे इथं लोकांना गोरगरिबाला काय देणं घेणं नाही. आणि मग तुम्ही आमच्या जात एवढे जी की 100% मतं ज्यांनी दिलेत, समजा मलाही दिलेत आता काही गावांनी, तर त्या गावात 100% म्हणजे जिथे झाले असतील 90% 97% असतील समजा झालेल्या मताच्या, काही गावांनी तर 100% 97% 99% मतच करून घेतले. ते झाले कसे केले, कसे करून घेतले, त्याच्यावर संशोधनाचा विषय बीड जिल्हा हा खूप म्हणजे उदाहरण आहे. आता आपण एक आकडेवारी म्हणून बोललो ना, तर तुम्ही तुमच्या दोघांमध्ये ज्यावेळेस निवडणूक झाली, ही अटीतटीची निवडणूक ज्याला आपण म्हणतो, आणि बीड जिल्हा असा आहे की महाराष्ट्रात सगळ्यात शेवटी निकाल विदेशात हा देशात. तुम्हाला 6885 बरोबर हे मतदान तुम्ही विजय झाला. मला सांगा, तुमच्या दोघात इक्वल म्हणजे फार फरक नाही. याचा अर्थ सगळ्या समाजाचं मतदान पंकज मुंडेला झालं. मग तुम्ही जातीवादी असा जो काही प्रचार केला जातो, हा कशामुळे केला जातो? मलाच प्रश्न पडलाय ते, मी जातीवादी का? मी कधीच म्हणलो नाही मला एक जात. मी तर म्हणतोय, आजही म्हणतोय, बघा वंजारा समाजाचा कार्यकर्ता माझ्यासमोर, त्यांच्या गावामध्ये मतं रोख म्हणजे बोगस होऊ दिली नाहीत, त्यांनी मला मतं दिली ना. 167 200-250 मतं आहेत मला. म्हणजे मला असं बरं आणखी भरपूर आहेत. हे सगळे वंजारा समाजाच्या लोकांनी मला मतं दिली नाही तसं मी कधीच म्हणत नाही. ते लोक मला वंजारा समाजाचे लोक मला जातीवादी म्हणते, मतं कधी देतात? त्याच्यामुळे तो विषय नाहीये. फक्त मला म्हणण्याचं उद्देश, मला काय आरोप करायचा, मतदान कमी असतं, माझ्यावर आरोप काय करणार, हा सर्वात महत्वाचा विषय. ह्या मार्गे जातात असं की विषय माझ्याकडनं जे काही गोष्टी एवढ्यावरच मी थांबत नाही. महाराष्ट्र शासनाकडून सुद्धा काही कामं करायची असतात, ते सुद्धा कामं करण्यासाठी वैयक्तिक काही लोकांचे काम आहेत ते करण्यासाठी प्रयत्न करतो. लोकांना कसं होतं की ज्या आताच मी दिशा समिती ही वन ऑफ द बेस्ट कमिटी आहे, म्हणजे चांगली समिती आहे की ज्याच्यातून लोकांच्या कामाचा आढावा घेऊन लोकांना न्याय देता येतो.
त्याच्यामुळे ह्या सर्व प्रश्नामध्ये आपल्याला एकच आहे की लोकांसाठी काम केलं पाहिजे रात्रंदिवस. तर मग तुम्ही कडे काही अडचण येत नाही. फक्त आपल्याला राजकारण करायचंय आणि माझं वक्तृत्व चांगलं आहे मग माझं नेतृत्व चांगलं म्हणा असं नाही. ठीक आहे, आमचं वक्तृत्व चांगलं नसेल पण आमचं नेतृत्व करण्याची ताकद आणि धमक मात्र नक्की चांगली. वक्तृत्व हे काय काम करायला अडू येत नाही, काय अडचण आहे. ठीक आहे, वक्तृत्व आमचं काही त्या स्टाईल मध्ये नाहीत किंवा आम्ही तेवढे काय म्हणतात की आम्ही हाय प्रोफाईल मध्ये नाहीत. म्हणजे हाय प्रोफाईल मध्ये नाहीत म्हणजे आम्ही काही नेतृत्व करायचे काबिल नाहीत का? मग एवढ्या लोकांनी मला निवडून दिलं ते कसं देईल? या लोकांचा विश्वास माझ्यावर आहे ना. बरं 1 वर्ष झालं तरी आहे. मला तुम्ही जर विचार केला तर 51% लोकांनी मतं केले. झालेल्या मताचे 51% तुम्ही लोकशाही पद्धतीने तसे लोकशाही पद्धत जर सोडली तर मला 65% मत आहेत. म्हणजे तेवढे बोगसच आहेत 1 लाख आणि 1 लाख बळच करून घेतले. 1,06,000 तुमचा विजय झाला. मी तेच सांगतो मला 50% 51%च मतं आहेत. 51% सुद्धा नाही. जर ती अपत्र काय ते म्हणते बाद झालेली मतं किंवा दुसऱ्या ह्याला गेलेली धरली तर मी 50%च्या आतच आहे. 50%च्या आत पण आमच्या दोघात जर झाले तर झालेल्या मताच्या मी 51%वर असेल तर मग 51% लोकांची मग माझी रेटिंग येताना 51%च यायला पाहिजे, 60% यायला पाहिजे. बरं माझी रेटिंग 75% येते. म्हणजे याचा अर्थ ज्यांनी मला मतं केली नाही ते सुद्धा माझ्यावर खुश आहे असं माझं मत झालं. तुम्ही म्हणताय म्हणून मला माहित नाही रेटिंग काय. तुम्ही पेपर फोडला, मला काय माहित किती रेटिंग आहे मला. बरं, बीड जिल्ह्यामध्ये राजकीय पातळीवरती काय असतं, कार्यकर्ते असतात, त्यांना मानणार काही वर्ग असतो नाही त्यांना. तो जरी जातीवादी म्हणत असला किंवा जातीवादी लेवलला बोलत असले, काही स्टेटमेंट असले तर एक संघर्ष म्हणून राजकीय विरोधक म्हणून कधी राजकीय नेत्यांकडनं जातीवाद झाल्याचा तुम्हाला वाटतं? कोणाकडनं होतोय किंवा कोणतरी लावून धरतंय, कोणतरी त्याला खतपाणी घालतंय? असं मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलंय. खतपाणी घालतंय असं? मी ऐका, माझं पूर्ण बोलणं तर उद्या. तुमचा प्रश्न मला कळला. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की माझा कुठल्या कार्यकर्त्यावर कुणावर आक्षेप नाही, आरोप नाही. कार्यकर्ते हे काही असतातच किंवा काही अंधभक्त असतात, त्याला त्यांच्या बिचाऱ्यावर काही नाही, त्यांचं काम ते करतात. त्यांच्यावर मला काही बोलायचं नाही. विषय कुठे येतो की या सर्व गोष्टीतून ज्यांना राजकीय कामच इथं करायचं नाही, विकासाचं काम करायचं नाही, ज्यांना फक्त राजकारण करायचं ते जात करतात. एवढं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. प्रश्न पुढे विचारायचं काय करतात त्याचं उत्तरच आहे त्याच्यात. ज्यांना राजकीय इच्छाशक्ती आहे, विकासाची इच्छाशक्ती नाहीये ते लोक येऊन राजकारण करतात, म्हणजे जातीचं राजकारण करतात. तुम्ही जरी ओबीसी मराठा संघर्ष उभा राहिला, जातीय संघर्ष उभा राहिला तर तो मिटवण्याचं काम तुम्ही काम करणार आहे? 100% मी संघर्षच होऊ देत नाही. परवा मी आता माझा तो आमचा हिरो आहे वनवे, महेश वनवेच ना, महेश वनवे, ते सगळे वंजारा समाजाचं आहे. त्याच्या ह्याला मला चीफ गेस्ट म्हणून बोलवलं. मी त्या कार्यक्रमाला होतो. असं कुठलं मी वंजारा समाज सगळे मी एकटाच बीड जिल्ह्यात आता हे 6 महिने विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर की वंजारा समाजाच्या गावात सुद्धा 500 माणसं पुढे उभा करून सभा टोकल्यात. हे कुठं मराठीच्या गावात गेले नाही तर कुठं जात नाहीत, का पाहणार आहे. मी जातो वंजारा समाजाच्या गावात. मी मिंदाच नाही, लोक मला एक्सेप्ट करते. मला कुणी आरबी म्हणलं नाही तू का आला मग बघा रे माझे सगळे फोटो तुम्ही. काही गाव असे तर की ज्या ठिकाणी बजरंग सोनवणे यांना 4 मतं 8 मतं नाही दिले मला. नाही तिथले काम करणार मतं मला नाही दिले तर ज्या गावामध्ये मला 40 मतं पडले त्या गावात सुद्धा मी 500 माणसं समोर वंजारा समाजाचेच त्याच गावातले बसवून मी सभा घेतली. नाही काही राजकीय प्रश्न समजून घ्या. मला काय म्हणायचंय, ज्या गावात मला 40 मतं पडले, 40, 41, 42 असेल समजा, त्या गावात सुद्धा 500 माणसं माझ्या समोर बसून मी तिथं सभा घेतली, महिला सहित. मग त्यांचं माझ्या प्रेम आहे ना. परिस्थिती असती जातीचं समीकरण म्हणा किंवा जातीची काही अडचण म्हणा किंवा काय परिस्थिती म्हणा, त्या परिस्थितीनुसार ते मला मतं करू शकले नाहीत. त्याच्यावर नाराज का व्हायचं? बरं मी काय म्हणतो, त्यांनी मला मतं केली असते, आणखी मला ॲडिशनल 1 लाख मतं झाले असते, मी काय झालो असतो? आता काय झालो? मग का नाराज हो त्यांच्यावर? मला अधिकार नाही त्यांच्यावर नाराज व्हायचा. सरळ विचार करतात, सगळे नाहीत ना. काही लोक गावं लक्षात ठेवून त्या गावाला कसं आता आपल्याला नाकारायचं करतात. मी तुम्हाला परत हेच सांगतो की माझ्या केस तालुक्यातलं गाव एक तुम्हाला सॅम्पल म्हणून सांगतो. समजा नामेवाडी, गप्पेवाडी, त्या गावामध्ये मला काहीतरी 53 मतं पडले. तरी त्या गावात जाऊन जवळपास 200-400 लोक माझ्या समोर असतील. मी तिथे जाऊन बैठक घेतली. तिथं जाऊन तिथं खासदार फंडाचं पहिलं काम देऊन उद्घाटन करून आलो. म्हणजे तिथं सुद्धा महादेव मंदिराला सभा मंडप देऊन आलो समोर. त्याच्यानंतर दहीफळ, देवी दहीफळा मला काहीतरी 150 मतं पडले, तिथंही गेलो. त्याच्यानंतर मला देवगाव आहे तिथंही गेलो. पण आता मला नाळवंडी सारखं ओबीसी समाजाचं गाव, मला 50% मतं दिलेत, मी तिथंही जाणार आहे.
म्हणजे प्रत्येक गावात मला ही तर बंजारा समाजच नाही. तुम्हाला हा प्रश्न करण्याचं कारण एवढंच की तुम्ही जर असं केलं तर हा लोक पुन्हा एकोपा होऊ शकतो, जे वेगवेगळे होतात. काही ठिकाणी ठराव झाले की तुम्हाला यांच्या दुकानाचं सांगतो, होणार. हे होऊ तुम्ही शकतं. काय ठराव झाले, ठराव बिराव सगळे मातीत गेले. त्यांचे हा. स्वतःचे दुकानं दारूचे हे ते हरामखोरीपणा करणारे लोक त्यांनी ठराव घेते. त्या जातीचा काय संबंध आहे? स्वतः ही हा. कोण्याच जातीचे नाही ते ठराव घेणारे, त्यातला काही संबंध नाही. हा, ठराव कुठला मत करण्याच्या वेळेस वेगळं, पण पुन्हा ह्याच्या दुकानात जायचं नाही म्हणून ठराव, त्याचा हे ठराव बिराव चुकीचं आहे, काही संबंध नाही. कुणी ह्याला खतपाणी देऊ नये, त्याच्यात काही नाहीये. सर्व लोक चांगले आहेत. उगं काहीतरी आपलं करायचं, स्वतःचे बेवडे करतात काही, त्याचा काही विषय नाही. बरं. त्याचा विषय नाही. फक्त एकच विषय आहे की या लोकांना बीड जिल्ह्यातल्या कधीही दोष देणार नाही. बीड जिल्ह्यातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांवर माझं प्रेम आहे आणि त्या लोकांचंही माझ्यावर प्रेम आहे. आज 75% रेटिंग मला येते, याचा अर्थच त्या म्हणजे प्रत्येक समाजाच्या माणसाला मला पॉझिटिव्हिटी दिली. मला सुद्धा 100 लोक जर बोलले तर त्याच्यातले लोक म्हणते साहेब तुम्हाला आम्ही मतदान केलं नाही पण तुम्ही खूप चांगलं काम करतात. आज मला कलेक्टर ऑफिसला एक असणारा व्यापारी म्हणत होता की साहेब आज मी तुमचं कौतुक केलं, मी तुम्हाला आज तुमची मिटिंग पहिल्यांदा बघितली की तुम्ही एवढा आनंद झाला की मी तुम्हाला मतदान केलं नाही पण मला सार्थक वाटलं, मी जिवंत येतोवर तुम्ही उभारला तिथं मतदान करणार, असं मला म्हणून गेला एका ठिकाणी. नाही, ज्याच्यामध्ये सर्वे झाला त्यातलं सांगायला हरकत नाही तुम्हाला. जो सर्वे झाला त्याच्यामध्ये काही कमेंट्स असे असतात की हा जातीवाद करून खासदार झालाय, पण त्याच्या खाली 10 कमेंट्स असे येतात, हा माणूस कामाचा आहे, हा माणूस फोन उचलतो, हा माणूस फोनवर काम करतो. ह्याही गोष्टी आम्ही पाहिल्या. त्याच्यामुळे हा सलोखा जर राहिला कामाच्या माध्यमातून तो चांगलीच गोष्ट आहे. दुसरा प्रश्न, तुम्ही आता जिल्हा परिषद सदस्य होते, उपाध्यक्ष होते आणि तुम्ही आता खासदार म्हणून दिल्लीत 1 वर्ष वावरताय. दिल्ली मानवली? बघा, दिल्ली मानवली का नाही मानवली हा विषय नाही. विषय काय आहे, दिल्ली बघायला तुम्हाला मिळाली खासदार म्हणून, त्याच्यामुळे दिल्लीत तुम्ही गेलात तर कशासाठी गेलात? तुम्ही बीड जिल्ह्याच्या सर्व या जनतेचं प्रतिनिधी म्हणून, प्रथम नागरिक म्हणून गेलात. तुमची जबाबदारी या नागरिकासाठी काही ना काही दिल्लीतून आणलं पाहिजे आणि ते आणायचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो. एवढा ही विषय तुम्हाला दळणवळण बोललो, एवढ्यावर मी थांबलो नाही. त्याच्यानंतर आरोग्याचा विषय येतो. आरोग्यासाठी इथं मेडिकल कॉलेज झालं पाहिजे हा माझा विषय. त्याच्यासाठी मी प्रयत्न करतो. इथं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळालं पाहिजे माझ्या बीडला. ते म्हणते इथं ऑलरेडी अंबाजोगाईला असल्यामुळे बीडला देता येत नाहीये, बीड जिल्ह्यात एकच द्यायचं. पण 101% मी तो पण प्रयत्न करेल आणि तो करेल. एक विषय. दुसरा विषय की आता मी प्राथमिक ग्रामीण भाग जे आहेत, रुरल एरियामध्ये सुद्धा तुम्हाला आरोग्याचं सगळं चांगलं साधन मिळालं पाहिजे किंवा तिथं बौद्धिक सुविधा चांगल्या मिळाल्या पाहिजेत. त्याच्यानुसार मी ज्या बिल्डिंग्स आहेत, प्राथमिक केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, त्याच्यासाठी सुद्धा 22 कोटीचा निधी आता मंजूर करून आणला. 22 कोटीचा निधी आणला. आता तुम्ही 22 कोटीचा निधी ह्याच्यासाठी. एवढंच नाही तर मी परत पुन्हा सर्व शिक्षण अभियानचा आहे, सर्व शिक्षण अभियानांतर्गत जी केंद्राची निधी येतो तो पण निधी इथं आणायचं काम केलं. या सर्व गोष्टी करत असताना बऱ्याच विषय आहेत. आणखी तुम्ही एवढ्यावर नाही, सिनियर सिटीजन आहेत का दिव्यांग आहेत, याच्यासाठी सुद्धा काही काम करणं गरजेचं आहे. तर सिनियर सिटीजनसाठी सुद्धा मी आता कॅम्प लावलाय, जी की कॅम्प 3 वर्षाच्या डबल मिळत नाही. तर मी आता कॅम्प लावल्यानंतर मी परत 23-24 लावणार. अशा पद्धतीचं मी काम करतोय. म्हणजे सर्व स्तरातल्या लोकांना त्याचा बेनिफिट मिळाला पाहिजे असं काम. बरं, तुम्ही आता शरद पवार गटाचे खासदार आहात, तुमची सत्ता नाहीये, सत्ता भाजपची आहे, तर तुम्ही विरोधी गटातले किंवा विरोधी गटातले खासदार आहात, मग कधी कामं मिळण्यासाठी किंवा काम करण्यासाठी त्रास झाला? केंद्र सरकारमध्ये विरोधी खासदार किंवा सत्ताधारी खासदार अशी व्याख्या नाही. तिथं स्वायत्त तुम्हाला अधिकार आहे. खासदार म्हणलं की खासदाराचा तेवढा अधिकार आहे. आज मी ज्या दिशा कमिटीचा आढावा घेतला, 32 विभाग आहे त्याच्यात, म्हणजे सर्व. मग ते विरोधी पक्षाचे खासदार त्याचा अध्यक्ष नाही असं नाही. इथं करतात ही छिचुरे चाळे महाराष्ट्रात किंवा कुठल्या स्टेटमध्ये. केंद्रात हा विषय नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही आता एक तुम्ही IAS अधिकारी तिथं सगळे आहेत, जी तुमचे सेक्रेटरी आहेत, सचिव आहेत, सगळे जी काही लोक आहेत, समजा सचिव सेक्रेटरी एकच. तर हे जे अधिकारी लेवलचे सगळे जे IAS लेवलचे सर्व अधिकारी आहेत, या अधिकाऱ्यांना तेवढा रिस्पेक्ट खासदार म्हणून तुम्हाला मिळतोच. तिथं कुठेही काही पडत नाही. सत्ता असो नसो, तुम्हाला सत्ताच आहे. खासदार पद हेच सत्याच आहे. म्हणजे ह्याच्यासाठी तुम्ही कुठले खासदार आहेत त्याची व्याख्याच होत नाही. फक्त खासदार त्याचे फक्त पॉलिसी मेटर मध्ये एखादा प्रोजेक्ट मोठा आणायचा आहे तर त्याच्यासाठी सरकार लेवलवर काही निर्णय घेतले जातात. समजा इथे एक रेल्वेचा मोठा प्रोजेक्ट आणायचा, इथं 5,000-7,000 कोटी खर्चायचे, तर मग खर्चायचे का नाही खर्चायचे हा विषय होता. त्याला आमच्यासारखे कलाकार माणसं असतात, बरोबर बगला फिरून मी करतो. त्याच्यात त्याला काही पॉलिसी आता पॉलिसी मॅटर मध्ये हा तुमचा रेल्वे मार्ग आहे ना, तर रेल्वे मार्गाला 5,500 कोटीचा रेल्वे मार्ग आहे, तो आणतोयच ना. त्याला कुठं काही म्हणजे मी एवढंच नाही तर महाराष्ट्र शासनात सुद्धा काही ना काही घेणार. मी ती कमिटमेंट घेतलंय.
तुमच्या प्रोसिडिंगला घेतल्या डीपीटीच्या मिटिंगच्या आधी दादाचं त्याचे हो देतोय बाबा पैसे म्हणाय म्हणून त्यांचा इथं लागेल का नाही लागेल मला माहित नाही, पण त्यांनी पैसे देतो म्हणल्याच्यानंतर रेल्वे मार्ग मंजूर होते माझा लगेच, म्हणून मला म्हणलं आणखी कशाला करायचं. आपल्याकडून तिकडे जाऊन खासदार झाला असं काय मनाचा अजितदादा राग नाही ना? त्याला माहित होतं मी तिकडे जाणार आहे, खासदार होणार आहे. बरं, एक राजकीय प्रश्न. गेली महिन्याभरापासून सुप्रिया सुळे आणि आणखी एक जण असे केंद्रात त्यांना मंत्रिपद भेटणार आणि तुमचा पूर्ण गट त्यांच्याकडे जाणार आहे, अशा बातम्या वारंवार येतात. एक खासदार म्हणून हे काय आहे त्यातलं, खरं सांगा बरं एकदा. नाही, मला एक खरं सांगा. म्हणजे समजा उद्याच्याला सुप्रियाताईकडे गेल्या, सगळे जाणार असं सगळे आम्ही सगळे गेलो, सुप्रियाताईचा गट आमचा सगळा 8 आम्ही बातमी खरी आहे फक्त समजा गेलो, काय त्रास आहे तुम्हाला? आम्हाला नाही, ठीक बातमी फक्त मला एवढंच म्हणायचं की ती खरंच अफवा आहे का, आता कसं सांगणार नाही तरी. कसं असते या गोष्टी काम करताना राजकारणामध्ये आपण ज्या ज्या पद्धतीने वागतो, समजा उद्याच्याला कुणी म्हणणार बजरंग सोनवणे आज बीडला गेला, आज पालकमंत्र्याच्या बैठकीला गेला, असं नाही. जी ज्याची त्याची एक लाईन ठरलेली, त्याची एक दिशा ठरलेली, त्या दिशेला धरून काम करणार. त्याच्यामुळे ही जी काळ वेळ आल्यावर सगळ्या गोष्टी कळतात ना, त्याला एवढं नाही. मला प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करताना एकच सांगायचं की वेळ आल्यावर तुम्हाला कळेल. वेट आहे वाच. तुमच्या खासदारकीनंतर कदाचित काही प्रमाणात बीड जिल्हा चर्चेतून बाहेर पडेल किंवा आता शांत वातावरण अशा असतानाच दुर्दैवाने संतोष देशमुख यांची हत्या झाली. ते प्रकार आपल्या समोर आहे, त्याच्या आरोपात अटक आहे, तर कृष्ण आंधळे फरार आहे. तर याचा आणखी फॉलोअप तुमच्याकडनं चालू आहे, कुठपर्यंत आलाय काय? मी शेवटच्या क्षणापर्यंत ह्या विषयाला सोडणार नाही. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांना फाशीच झाली पाहिजे आणि 100% कायद्याच्या भाषेत त्यांना जी सजा आहे ती सजा कायदा त्यांना देणार. माझा न्याय द्यायच्यावर पूर्ण भरोसा आहे. 100% त्यांना होणार, त्यांना फाशी होणार. ज्यांना काय असेल ते नियमाप्रमाणे त्यांच्यावर कारवाई होणार म्हणजे होणार, आणि मी पण सोडणार नाही. कृष्ण आंधळेच्या बद्दल काय अपडेट आली? कृष्ण आंधळेच्या बाबतीत आता अल्ला जाने अशी परिस्थिती आहे. पोलिसाच्या आता हातबल झालेत ना सगळे, मग ग्रह खातं करायला काय तीच कळा ना, आम्हाला डिक्लेअर बी करणार. बरं ह्याला एकदा याच्या घरच्या प्रॉपर्टी सील करा वगैरे वगैरे जी विषय आहे. आता तो सापडत असला त्याच्या प्रॉपर्टी सील करावं लागतील, तर त्याच्या प्रॉपर्टी काही घरावर आहेत नाहीत माहित नाही. ह्या सगळ्या गोष्टी कृष्ण आंधळे ह्यानेच कुणी कुठं काय केला म्हणून शंका घेतली होती माहित नाही. आता काय त्याचा विषय आहे ते काही जसं काळ येईल तसं तसं कळेल. आता आपण बघू, त्याचं वाट बघू कुठे कृष्ण आंधळे. पोलिसांशी तुमच्या संपर्कात आहात तुम्ही? मी SP साहेबांना बोलतोय, तिथल्या PI ना आमच्या केसला जी आता नवीन आले आणखी त्यांना काही बोललो नाही, पण मागे बोलतच होतो. या विषयाला मी शेवटपर्यंत कुणीही सोडून दिला तरी त्याचा निकाल येऊन त्यांना त्याची अंतिम सजा सुप्रीम कोर्टापर्यंत होईपर्यंत, राष्ट्रपतीपर्यंत होईपर्यंत मी राष्ट्रपतीपर्यंत त्यांची सजा माफ होणार नाही याची काळजी घेणार, जाणारच. आणि मी 4 वर्षातच करेल, फास्ट ट्रॅकवर चालू. आपण नाही म्हणजे हे माझा विषय नाहीये सुप्रीम कोर्टाचा विषय कोणता, पण मला वाटतं की माझी इच्छा शक्ती सांगते की 4 वर्षाचा ध्यान निकाल लागेल इतक्या दिवस, म्हणजे शेवटपर्यंत ना. इथं लागेल, सेशनला लागेल, हायकोर्टात लागेल, सुप्रीमात लागेल, राष्ट्रपतीपर्यंत माझ्या कार्यकाळातच कार्यक्रम होईल. आपण आता शेवटाकडे आहोत. प्रश्न असा आहे की बजरंग सोनवणे आम्हाला महाराष्ट्रात जाणून घ्यायचं की सुरुवातीच्या काळात, आता ते आज खासदार आहेत म्हणून सगळ्याला माहिती, पण बजरंग सोनवणे यांचा शालेय कालावधी आणि ते राजकारणात कसे आले? तुम्ही प्रश्न जो मला विचारला तो माझ्या जवानीपासूनचा पुढचा विचारला, पण बालपणापासून म्हणजे मला जाणून घ्यायला आवडेल. शालेय जवानीत आलोच ना, तर मी बालपणात जर विचार केला तर पहिल्यांदा सांगतो की महाराष्ट्राला तुम्हाला कळवायचंय किंवा देशाला कळवायचंय. मी एक म्हणजे आपल्या अंतकरणानं स्पष्ट सांगणारा आणि खरं बोलणारा कार्यकर्ता आहे. माझ्या खानदानामध्ये ग्रामपंचायत मेंबर सुद्धा कोणी इथून पाठीमागं नाही. माझं सगळं पान कोरच आहे. मागचं जर काढलं तर सगळं कोरं. माझं पान मीच लिहायला चालू केलंय. म्हणजे ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच, पंचायत समिती, मला नाही होता आला आरक्षणामुळे बायको, त्याच्यानंतर जिल्हा परिषद सलग 2-4 वेळेस. एवढा सगळा राजकीय सर्व. मी पहिल्यांदा ग्रामपंचायत सदस्य गाव सारणी ना, सारणी ग्रामपंचायत. मी 92ला ग्रामपंचायत ताब्यात घेतली, 97ला मी उपसरपंच झालो, परत पुन्हा मी 2002ला सरपंच झालो आणि 2002च्या नंतर परत पुन्हा पंचायत समितीला बायकोला उभं केलं मी इकडे सरपंच असल्यामुळे, आणि 2007ला मी जिल्हा परिषद. पण एक गोष्ट राहिली, असं कधी क्लिक झालं मला राजकारणात जायचं? किती लोक ती पण सांगतो मी. माझा प्रवास अगोदर राजकीय सांगतो की राजकीय हा जो विषय ती 92 पासून मी आतापर्यंत म्हणजे पार सगळ्या गोष्टी पार करत आलो. विधानसभा माझी सुटली तिथं राखीव असल्यामुळे, तशीच माझी पंचायत समिती सुटली, बायकोला उभा करावं लागलं. तिथं राखीव महिला आरक्षण असल्यामुळे मला उभारता आलं नाही, किंवा काय तिथं राजकीय परिस्थिती झाली त्याच्यामुळे मला तिथं उभारता आलं नाही. मी दुसऱ्या इकडल्या तिकडे आलो असतो. प्रत्येक वेळेस मग केस तालुक्यातल्या
4-5 वेळेस सर्कलमध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद जे लढलो ते प्रत्येक वेळेस वेगळ्या सर्कलमध्ये लढलो. एकच सर्कल राहिली तालुक्यातले की तिथे लढलो नाही. 2 राहिले सर, 2 सर्कल राहिले. ठीक आहे, राखीव लढावं लागलं. नाही, एवढ्या सर्कल मग प्रत्येक वेळेस वेगळं लढावं हा. लागलं. हे सगळ्या गोष्टी ठीक आहे. आणि याच्यानंतर ते सांगा पुन्हा क्लिक झालं. या सगळ्या गोष्टी करत असताना ज्यावेळेस मी शालेय जीवनात होतो, हा. तर शालेय जीवनामध्ये आमच्या इथे एक, आता हा विषय नाही बोलायला पाहिजे, बोला. ठीक आहे, आता जे असेल ते हा. असं. काही लोकांचं मन दुखवतो मी बोललो किती. हा. त्याच्यात नाही, ते बोला. शाळेचा विषय होता. माझ्या इथे एक शाळेचे संस्था म्हणून एक संस्था, आमच्या एक माझे गुरु होते की ज्यांचा राजकीय जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये, माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये मी ज्यांना की आदर्श देवा एवढं मानतो, तेही बंजारा समाजाचेच त्यांचे नाव घेऊ शकतो. धोंडीराम नरहरी ओके. कांदे. ते मयत आहेत, पण त्यांचे मुलं सगळे माझ्या संपर्कात आहेत, सगळं आहे. त्यांना सुद्धा माझ्यामुळे त्रास होतोय. त्यांची सुद्धा एक संस्था आहे, त्याच्यामुळे माझ्यामुळे होते. आणि माझं सर्व लिगल मॅटर सुद्धा त्यांचा ते मुलगाच बघतोय, वकील आहे आणि बंजारा समाजाचा आहे. त्यांना तुम्ही राजकीय गुरु मानायचे. मी गुरु नाही, राजकीयच नाही. मी तुम्हाला शब्द तुम्ही जरा फिरून म्हणले, राजकीय गुरु निसते नाही. माझे ते शैक्षणिक, ओके. राजकीय, व्यावसायिक सगळ्या अंताना ते माझे गुरु होते. त्यांचं नाव आहे धोंडीराम नरहरी कांदे आणि ते मयत आहेत. ओके. ते जिरेवाडीचे परळी तालुक्यातले, हा. त्यांना मानायचो. ते माझे 4थी पासूनचे शिक्षक होते. हा. त्यांनी आमची पहिली बॅच ज्यावेळेस माझ्या गावात 8वीला आली, त्यावेळेस एक संस्था काढली गावातल्या काही लोकांना घेऊन. त्या संस्थेतल्या शिक्षकांचा पगार सुद्धा आम्ही करायचो. काही आमच्या ज्यांची जी पदावरती काही करीत नव्हते, आम्ही गावामध्ये सगळ्यांच्या खळ गोळा करायचो, बोलून ते टाईप, आणि त्यांचा पगार करायचो. आम्ही विद्यार्थी पण, शिकणारे पण. त्या संस्थेमध्ये काही जणांनी, आमची मालकीची संस्था असा विषय आला, राजकारणाचा विषय आला. त्याच्यानंतर आम्हाला वाटलं की राजकारणात उभं राहायचंय. म्हणजे मी ज्यावेळेस 92ला राजकारणात, मी त्यावेळेस तुम्हाला त्याचे लय आणखी पुढची हिस्ट्री पण ती नाही सांगायसारखी. मी 9वीला असतानाच 9वीच्या वर्गात एक जण मारामारी केल्या आणि ते सोडून दिलं ते विषय. आता ते शिक्षकच होते ते, आता म्हणून बोललो, आलो रेकॉर्डला, ठीक आहे. तर त्याच्यानंतर मग ती शाळा त्या 8वी ते 9वीच्या वर्गात गेलो नाही. 10वीला त्या शाळेतून टीसी काढला, दुसरी केसच्या शाळेत आलो. मी पुन्हा माझ्या गावात शिकलो नाही. तर ते त्याच्यानंतरचा तो विषय, त्याच्यानंतरचा जो हा सगळा कार्यकाल आहे ते तिथं त्याच विषयी मला क्लिक झालं. त्याच्यानंतर मग बीडला मी शिकायला पॉलिटेक्निकलला आलो. आणि पॉलिटेक्निकलला मी 90ला पास आउट व्हायला पाहिजे, 90ला व्हायला पाहिजे होतं. मला 4 वर्ष लागले. 91ला बाहेर पॉलिटेक्निक संपल्याच्या नंतर मी 91-92ला बाहेर आलो. 92ला ग्रामपंचायतला उभारलो. पण इथं असताना सुद्धा पूर्ण राजकारणाचा किडा माझ्या डोक्यात होता की या वर्षी ग्रामपंचायतला निवडणूक लढवायची म्हणजे लढवायची आणि ग्रामपंचायत काढायची. त्यावेळेस सुद्धा म्हणजे ग्रामपंचायत पहिली निवडणूक लढता वय किती? खरं सांगू का? खरं 1-2-3 म्हणजे 16 दिवस कमी होते मला त्यावेळेस, पण लढलो. लढलो ती सगळा विषय झाल्याच्या नंतर मी जे इथे 92ला ताब्या घ्यायचा तर ग्रामपंचायतीवर घेतला. आणि 97ला परत पुन्हा अख्खीच बॉडी आहे. पहिली निवडणूक जिंकली. त्याच्यानंतर जी विषय आहे आपला जो 97च्या निवडणुकीबद्दल 9ची 9 आणले. त्यावेळेस माझे सदस्य 4 चालते आहे. 4 मध्ये येऊन पुढे दुसरे तिकडे घेऊन सरपंच उरपासून 6 केले आमचे आणि ग्रामपंचायत ताब्यात घेतले. त्यावेळेस तिथून पुढच्या कालखंडामध्ये आपल्याला राजकारणाची म्हणजे नाद लागला की राजकारणात आलं पाहिजे. तिथून पुढे राजकारणाचे सगळे समीकरण. बरं, ही राजकारणावर व्यवसाय केला. 2007च्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस मी तसं 91लाच मी 7ची जिल्हा परिषद, त्या निवडणुकीमध्ये मला ऊसाचा खूप त्रास झाला. ऊसावर राजकारण नेलं. कारण ऊस जर नेला तर, नाही तर ऊस ज्यांच्याकडे कारखाने आहेत ते ऊस गाळायला नेत नव्हते शेतकऱ्याचा. मग त्याच्यामुळे मला कारखाना न्यायची खंत वाटली. आणि मग त्याच्यानंतर मी रजिस्ट्रेशन केलं आणि पर 10ला मग एका राजकीय मंडळींनी पुन्हा 10च्या जिल्हा परिषदच्या अध्यक्ष धनंजय मुंडे साहेब आमदार झाले आणि रिक्त झालेल्या उपाध्यक्ष पदावर आम्हाला बसायचं. त्यावेळेस खूप आणखी राजकारण झालं. मला कोणाचे नाव घ्यायचं नाही, जाऊ देत. टीका टिप्पणी कसं असते, जी ती काळ वेळ असते. आज काही लोक माझ्या बरोबर आहेत, त्यावेळेस काही विरोधात असते. आज कशाला कोणावर टीका टिप्पणी करून सोडून देऊ. ज्याचे मनानं. जेव्हा जिल्हा परिषद पहिली मी 4444 मतांनी जिंकली. हो, जिल्हा परिषद पहिली मी जिंकली. बीड जिल्ह्यामध्ये 2002ला सुद्धा माझी मिसेस निवडून आली. त्यावेळेस 5 म्हणजे आकडे सुद्धा सगळे पाठ आहेत माझ्याकडे. 5667 मताची लीड होती. बीड जिल्ह्यात नंबर 1चे मतं होते पंचायत समितीला. त्यावेळेस मी परत पुन्हा दुसरी जिल्हा परिषद लढलो. त्यावेळेस सुद्धा 7776 मताची लीड त्यावेळेस मला. आणि मग परत जी तुमची ह्याची झाली 17ची बायकून मी दोघंही लढलो. परिस्थिती तशी झाली की दोघांना लढावं लागलं. पण त्यावेळेस मग तरी 1000 मतानं काहीतरी 1000 काहीतरी मताची लीड मला वाटतं नाही बायकूला आहे, नाही बायकूला, आणि मला 1200 मताची काहीतरी अशी लीड आहे. दोघंही आलो. पण ते म्हणजे समाधानकारक माझ्या दृष्टीने होतं की आम्हाला कमी आकड्यावर निवडण्याची सवय नव्हती. म्हणजे झालं पण 1000 तरी आलो. ती नशीब आमचं, परिस्थिती वेगळीच होती. ठीक आहे, आलो ते निवडून. त्याच्यामुळं
विषय म्हणजे लोकसभेसारखी परिस्थिती पहिली बेग झाली. आणि मग ती कारखान्यात कसं आलो तर ती 7ला आम्हाला तर त्रास झाला. 2009च्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी धनंजय मुंडे साहेब ही झाल्याच्या नंतर आमचे काही सदस्य त्यांचे सदस्य त्यांनी उचलून नेले, कुणाला दिले, काय झाले हा विषय वेगळा आहे. तर त्याच्यानंतर राग आला की साखर कारखाना, मग त्या साखर कारखान्यात घुसलो आणि साखर कारखाना टाकला. मग तिथून 10ला ठरवलं आणि 11ला परमिशन घेतली आणि 12ला उभा करायला चालू केला, 13ला साखरच काढली. म्हणजे अशा परिस्थिती ज्या गोष्टीची अडचण वाटली ती गोष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. नाही केला प्रयत्न, ते सक्सेस झालं. सक्सेस झाला. म्हणजे राजकारणासोबत व्यावसायिक पण आहेत. बिलकुल आहे आणि उत्तम राजकारणी आहे का नाही मला लोकांना माहिती, पण उत्तम मी व्यावसायिक नक्की आहे. मी म्हणजे लोकांना न्याय देतो, पैसा कमीतो, कंपनी तोट्यात जाऊ दिली नाही, आणखी कुठं जप्ती येऊ दिली नाही, कुठं पैसे म्हणजे काही अडचणी येऊ दिली नाही. सर्वच भाव देतात असं आहे इकडे काय 100% प्रयत्न करतो भाव द्यायचा, वेळेवर यावेळेस पण दिला. HNTचे पैसे, लोकांचे कॉन्ट्रॅक्टरचे पैसे, तिथं 3 गोष्टी येतात: शेतकरी, कारखान्याचे कर्मचारी आणि तुमचे HNT कॉन्ट्रॅक्टर. हे 3 गोष्टी. HNT कॉन्ट्रॅक्टर खुश आहे, कर्मचाऱ्याला बोनस देतो, कर्मचारी खुश असलेच पाहिजे. आता आहेत का नाही मला माहित नाही, तुम्ही प्रयोग करायचे. त्याच्यानंतर आमचे सर्व शेतकरी, HNT कॉन्ट्रॅक्टर, तिघांना विचारा खुश आहेत का नाही. बरं, केज मतदारसंघ हजर राखीव नसतात तर मी झाला असतो माझा 100% झाला असतो. आता बी कधी प्रयोग होईल त्यावेळेस बघू. इच्छा म्हणजे आता आहे आणखी. नाही 100% मला एक शैल्य आहे. आता पंचायत समिती सदस्य होणार का मी? नाही, बायको झाली म्हणजे बघा, बायकोचं तर सांगतो म्हणजे राजकारणाचा 1% इच्छाच नाही. सरपंच झाली, पंचायत समिती सदस्य झाली, जिल्हा परिषद झाली, म्हणजे बघा ना, राजकारणच करायची इच्छा नसतात. तिन्ही पद म्हणजे ग्रामपंचायत, सरपंच, पंचायत समिती. माझी पंचायत समिती इच्छा राहिली ना, तसं आता मग ते आमदारचं काय असतं की काय राहील करता येईल माहित नाही. खासदार पद मी आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, ते माळेगावचे चेअरमन झाले कारखान्याचे. तुम्ही प्रयोग करायचा पंचायत समितीचा? नाही ते पंचायत समितीला ते झालेच ना. त्यांचा तो विषय सहकाराचा वेगळा आहे, तो त्यांचा विषय. ते आमदार साखर कारखान्याचं जे पद आहे ते इक्वलन टू राज्यमंत्र्याच्या मंत्र्याच्या दर्जाचं आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, त्यांनी आता ती त्यांचा विषय मला त्याच्यावर पंचायत समिती जाऊन केजचे आमदार नाही. मी तर सांगितलं काय होईल ते बघल म्हणून. आता जेव्हा येईल संधी तेव्हा एकदा होऊ द्या ना ओपन, मग त्याच्यानंतर करू, त्याला काय अडचण नाही. तयारी पूर्ण 100% तयारी. बरं, आता बोलताना तुमचा उल्लेख झाला की माझे त्या म्हणजे वंजारी समाजाचे माझे गुरु होते, म्हणून एकदा तुमच्या तोंडून आव्हान करा की बाबा ह्या समाजाचे जे काय आपल्या 2 फळी आहेत त्या कधीच राहणार नाहीत आणि राहू देणार नाही. मराठा समाज उभा राहणार नाही. माझी इच्छाशक्ती पूर्ण आहे. मला सामाजिक दृष्ट्या कुठे विषमता ठेवायची नाहीये. सामाजिक दृष्ट्या सलोखा झाला पाहिजे, हे माझा पहिल्या दिवसापासून प्रत्येकाला म्हणतोय. समाजकारण हा विषय वेगळा आहे, राजकारण हा विषय वेगळा आहे. जातीयता जे समीकरण आहेत ते वेगळे विषय आहेत. बीड जिल्ह्याचं समीकरण असं की जातीयता जर विचार केला तर थोडं तुल्यबळ सर्व समाज आहेत. मुस्लिम समाज पण बऱ्यापैकी आहे, दलित समाज पण बऱ्यापैकी आहे. हे सर्व गोष्टीतून विचार करायचा झाला ओबीसी समाज बऱ्यापैकी आहे, वंजारा समाज आहे, मराठा समाज बहुबल आहे. पण ठीक आहे, तरी पण त्याचे डिव्हिजन असतात. पण याच्यामध्ये सामाजिक दृष्ट्या कुणी जर राजकारणासाठी समाजाचा जातीचा वापर केला तो एकदम चुकीचा आहे. आणि खासदार म्हणून तुम्ही करणार नाही. खासदार मी करीतच नाही. मी खासदार म्हणून मी करीत नव्हतो. खासदार नव्हतं त्याच्या अगोदर आज माझ्या बँकेचा चेअरमन वंजारा आहे, माझा एक कारखाना वंजारा बघतोय, माझा पंचायत समिती सदस्य वंजारा आहे, आता जिल्हा परिषदच एकदा सगळे आता याच्यावर आणतो वंजारा. मग माझ्याकडून सगळे वंजारा आहेत ना. मग माझा सगळा आक्रोश टीकेचा होत असताना सगळ्या गोष्टी माहित आहेत लोकांना माहित पाहिजेत. मग सांगायला लोकांना माहित आहेत ना. रोज माझ्या गाडीत वंजारा समाजाचा एक पंचायत समिती सदस्य फिरतोय. मला दररोज माझ्या बरोबर सगळ्या ह्याच्याच नाही की म्हणजे भावापेक्षा जास्त प्रेम करून आहे. मग ती कसं आहे? माझ्या बँकेत चेअरमन वंजारा आहे, ती कसं आहे? सगळा बँक हा सगळा व्यवहार करोडो रुपयाचा कारखान्याचा सुद्धा जेवढे पेमेंट येत असेल साधारणतः मला वाटतं की वर्षाला 500-600 करोड रुपयाचा व्यवहार कारखान्याचा आहे. तेवढा 500-600 करोडचा व्यवहार ज्या बँकेचा होतोय त्या बँकेचा चेअरमन वंजारा आहे. शेवटचे रॅपिड फायर आपण खरेदी विक्री सांगावर सुद्धा 3-4 वंजारा आहेत, जिथं की एक बी घेतला जात नाही. आता इथून माग माझ्यापासून परंपरा सुरू केली. मी खरेदी विक्री संघ माझ्या ताब्यात आहे. घेतलं न जाण्याचे कारण काही ते काय घेत नव्हते मला अगोदरच काय माहिती. मी आल्यापासून मी प्रत्येक वेळेस एक तरी वंजारा, एक दुसरा तरी वंजारा घेतो. 2002 पासून माझ्या ताब्यात आहे, तेव्हापासून घेतो. आणि आता तर 3-4 आहे. ओके, यावेळेस रॅपिड फायर प्रकार काय आपण शेवटचे प्रश्न घेऊयात. काही केज का बीड? कारण बाप्पा हे कायम केजला असतात. नाही, बीडला पण असतो. नाही आता ठीक आहे, काही लोकांची अपेक्षा आहे की मी केजला बीडला राहायला पाहिजे, म्हणजे बीडला कंटिन्यू यायला पाहिजे. त्यांची अपेक्षा पूर्ण करायला मी कमी पडतोय तर पडतोय. पण मी केज का बीड नाही, मी बीड जिल्हा. केज का बीड नाही, माझा बीड जिल्हा आहे कार्यक्षेत्र. बीड जिल्हा आहे माझं. परळीच्या टोकाला मी परळीला ऑफिस करतोय.
आष्टीला ऑफिस चालू आहे माझं बनवायला, म्हणजे काम लोकांचे तिथं लोकांचं काम करण्यासाठी माझं एक संपर्क कार्यालय मी 6 करतोय, त्याच्यामुळे बीडला सुद्धा करतोय. पार्टी कार्यालय तर आहेच, पण माझं स्वतःचं वैयक्तिक ऑफिस नाही, पार्टी कार्यालय स्वतःचं वैयक्तिक ऑफिस करतोय, तिथं माणसं माझे ठेवतोय, जेणेकरून की जे आहे सगळं त्या लोकांना येणं सोपं काम. केज का बीड असा विषय नाही, 2 आता सध्याच्या ऑफिस इस्टॅब्लिश करतो. म्हणजे केजला आहे तर केज, माजलगाव आणि परळी ह्या 3 विधानसभेचे लोक केजला. आष्टीच्या लोकांना लांब पडतंय, म्हणजे आष्टीचे सुद्धा तिथे येतात केजला, पण मी त्यांच्यासाठी बीड करायचा प्रयत्न करतोय. पण काही लोकांचं आष्टीवाल्याचं म्हणणं की आष्टीपेक्षा मला केज दूरच पडतं, मग बीडला आहेच मी, बीड आणि गेवराईचाच विषय येतो, म्हणजे गेवराई आणि बीड मध्ये तर ते सगळे लोक म्हणजे त्याच्यामुळे नो प्रॉब्लेम. आवडीचं काम खासदार म्हणून कामदार म्हणून होईल. मला जर तुम्ही आज विचारलं, मला आतापर्यंत खासदार व्हायच्या अगोदर जर म्हणलं तर मला आमदार होणंच आवडत होतं, पण म्हणजे मला आता वाटतं की मी काय काम करतोय तेव्हा खासदारच चांगले. ओके, देशात तुमची काय इज्जत आहे, अख्खा देश 542 मध्ये तुम्ही आहात, तुम्ही कुठे बी बघा काय तुम्हाला हे येते. दिल्लीत ज्यावेळेस तुम्ही असता त्यावेळेस बाकी इतर राज्यातले खासदार त्यांच्याशी चर्चा बोलणं, सगळे माझे सगळे संपर्कात माझे 8 तर जाऊ दे, आम्ही 8 तर काही एक घरातलेच आहेत, पण बाकी महाराष्ट्रातले जेवढे तेवढेच नाही, महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा. मी ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करायला पहिल्यांदा गेलो त्यावेळेस मला युपीच्या एका खासदारानं तिथं जय बजरंग बली म्हणून उचललं, म्हणजे माझी ओळख नाही पाळख नाही, तुम्ही बजरंग सोडून म्हणजे फॅक्ट आहे. पहिल्याच दिवशी मी ज्या दिवशी नोंदणी बी केली होती खासदार म्हणून, नोंदणी करायलाच गेलो त्या दिवशी. त्याच्यामुळं त्या लोकॅलिटीला आणि लोकांचे प्रेम करायला आपल्याला तेवढाच नाद आहे, दुसरं काय नाद आहे. पण या बसा सकाळी नाश्ता पाणी आपलं एवढं असतं, गप्पा मारे, दुसरं काही माझं काय रात्री दुसऱ्या गोष्टीत कसे टाइम जात नाही काय नाही. त्याच्यामुळे एक प्रश्न मनातला, कधीतरी असं वाटलं होतं म्हणजे खासदार व्हायच्या अगोदर मनात तरी की मी एकदा खासदार होणार आहे किंवा माझी इच्छा आहे? 100%. 2019ला ज्या दिवशी मी पडलो त्या दिवशी मी सगळ्याला म्हणलो होतो की मी 100% खासदार आमदार होणार. हे खासदार नव्हतं म्हणलं, खासदार किंवा आमदार होणार. आणि त्याच्यानंतर जर परमेश्वराची साथ नाहीच मिळाली, मी एक काहीतरी दैवी शक्तीला मानतो, मी त्याची डेडलाईन दिली होती 31 डिसेंबर 24 पर्यंत मी खासदार किंवा आमदार नाही झालो तर आयुष्यात राजकारणात मी खासदार आमदाराची अपेक्षा बघणार नाही, राजकारण करणार नाही, तुमची सेवा करणार, समाजसेवा करणार, लोकात राहणार आणि व्यवसाय करणार. परमेश्वरानं ताकद दिली, म्हणजे मला ती एक दैवी शक्ती आहे. हे काय होतं मला कळलं, मला माहिती मी काय होणार आहे, आणखी काही होणार आहे बरंच काही. म्हणजे मला कळतं, तुम्ही बघा लवकरच होईल, चिंता नका करू. बाप्पाला बरंच काय होण्यासाठी आपण शुभेच्छा देऊयात, ते बरंच काय व्हावेत. पण त्यांचा मुद्दा असा आहे की माझ्या राजकीय आयुष्याला सुरुवात झाली विद्यार्थी दशेपासून मी राजकारण करतोय. माझे गुरु हे एका वंजारी समाजातून येत होते, ज्याच्या विरुद्ध आपण आज ह्या बीड जिल्ह्यामध्ये कधीतरी संघर्ष उभा राहतो. पण माझ्या गाडीत म्हणा, माझ्या संस्थेत म्हणा, माझ्या सोबत म्हणा, माझ्या संपर्कात म्हणा, हे समाजाचे लोक असतात. आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर ह्या गोष्टीला फार मोठ्या प्रमाणात धार आली आणि त्याच्यावरून चर्चा अशी झाली की हे दोघं समाज एकमेकांसमोर उभा आहेत. पण तशी गोष्ट आज बीड जिल्ह्यात नाही. राजकीय लोक असतात, काही भक्त असतात, त्यांना सोडून रोज मी त्यांच्या संपर्कात, त्यांच्या गावात 600 लोकांच्या समोर मी सभा घेतल्यात असंही त्यांनी सांगितलं. आणि बाप्पांनी मी जे काही काम करतोय त्यांनी माझी ओळख व्हावी, कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा, त्याच्या पलीकडे जाऊन मला काम करायचं आहे. आणि माझे इथून पुढेही बरंच काही होण्याची अशी त्यांची इच्छा आहे. आणि त्यांनी रोडबद्दल जे राहिलेलं रेल्वेचं काम होतं ते इतकं कमी प्रमाणात झालं, पण ते वर्षभरात त्यांनी केली 99% काम पूर्ण केले. आता लवकरच 20चं कारण पूर्ण होईल आणि ते येत आहे. आणि माझी टिंकल टवाळे जरी केली असते तरी ह्याच बीड जिल्ह्यात मी विमानाने असे त्यांनी सांगितलंय. बाप्पाला पुढच्या त्यांच्या प्रवासासाठी शुभेच्छा देऊ. आपल्यासोबत ते 1 वर्षाच्या प्रवासाबद्दल बोलले, त्यांना धन्यवाद बाप्पा. आमसोबत संवाद. धन्यवाद. त्यांचं मराठी गणेश पोकळे, संभाजी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.